सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अस्मिता एक पूर्ण आजीच्या नावाने कागद लिहिते आणि तो कागद किचनमध्ये समोरच ठेवते. तेवढ्यात सायली तिथे येते आणि तो कागद बघताच सायली तो कागद वाचते. त्यामध्ये लिहिलेले असते की कल्पना आणि विमल, मी मंदिरात जाऊन येते, तोपर्यंत माझ्यासाठी तांदळाची उकड तयार करून ठेवा. इकडे आता अस्मिता ही टेबलवर येऊन सायलीचा तो प्रकार बघत असते. सायली म्हणते की बहुतेक आई कामात असतील, त्यांनी हे वाचलं नसेल, मीच आता पूर्णाजी साठी तांदळाची उकड करून ठेवते. त्यानंतर सायली ही तांदळाच्या पिठाचा डबा शोधू लागते. अस्मिता म्हणते काय करतेस ग? तेव्हा सायली म्हणते की बहुतेक विमलने तांदळाचा जड डबा वर ठेवलाय, तो शोधत होती. अस्मिता म्हणते की अगं मला कॉफी हवी होती, पण तू तर कामात दिसतेस, जाऊ दे, शोध तुला काय शोधायचं ते. त्यानंतर सायली ही शेजारचा स्टूल ही किचनमध्ये ठेवते आणि त्यावर चढू लागते. तेवढ्यात सायलीच्या डोक्यात विचार येतो की मला जर आईनी बघितले तर मग पंचायत होईल. तेव्हा हाका मारत सायली म्हणते की अस्मिताई, मला जरा तांदळाचा डबा काढून देते का? तेव्हा अस्मिता म्हणते की मी वर नाही चढणार. तर अस्मिता म्हणते की विमल करेल, तू सुद्धा करू नकोस. तर सायली म्हणते की अहो, त्या उन्हातून घरी येतील तेव्हा त्यांना कसा त्रास द्यायचा. इकडे आता पूर्णाजी ही रविराजांच्या घरासमोरून जाऊ लागते. तेवढ्यात पाठीमागून तन्वी ही पूर्णाजीला हाक मारते आणि म्हणते की पूर्णाजी, अगं तू मला सोडून अशीच न विचारता जात होतीस का? तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी कुठल्या तोंडाने तुला तोंड दाखवणार होतीस? तन्वी म्हणते की मी तुझं आणि बाबांचं बोलणं ऐकलं आणि मला सर्व समजलंय. तन्वी म्हणते की आणि या घरात काय सुरू आहे ते तुला सुद्धा समजलं असेल, पण पूर्णाजी मला तुझ्या घरात तुझी सून म्हणून यायचं होतं ग. तन्वी म्हणते की मी जर भलत्याच घरात गेले तर आपल्या घराचा संबंध कसा टिकून राहील पूर्णाई? तर तन्वी म्हणते की मला पण मी बाबांना कसं समजावू तेच काही कळत नाही पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी, आता तुझ्या बाबांनी निर्णय घेतला ना, ते तुझ्या भल्याचाच असेल आणि या निर्णयाने तू किती अस्वस्थ आहे ना, हे सुद्धा मला कळतंय तन्वी. डोक्यावर हात ठेवत पूर्णाजी म्हणते की पण आता सर्व काही चांगलं होईल, कारण तुझ्या डोक्यावरती तुझ्या आईचा हात आहे आणि तुझ्या आईची पुण्याई तुझ्यासोबत आहे. तर पूर्णाजी तेथून निघून जाते. तेव्हा तन्वी म्हणते की या म्हातारीने तर आता पूर्ण नांगी टाकली आणि या प्रेग्नन्सीमुळे तर माझ्या डोक्यावर खऱ्या अक्षदा तर नाही ना पडणार, अशी भीती आता तन्वीला वाटू लागते. तर आता इकडे सायली ही स्टूलवर उभा राहून डबा काढू लागते. तेवढ्यात अस्मिता ओरडत तिथे येते आणि म्हणते की कशाला तरफडतेस? तुला जर काही झालं आणि तू जर पडली तर मम्मा मलाच बोलवेल. असं म्हणत थांब, मी स्टूल पकडते आणि अस्मिता स्टूल पकडते आणि लगेच सायली टाचावर करून डबा काढू लागते. तेवढ्यात रागाने अस्मिता ही सायलीच्या पायाखालचा स्टूल काढून घेते आणि जोराने सायली ही खाली पडू लागते. तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य तिकडून येत असताना अर्जुन हा सायलीला बघतो आणि मोठ्याने सायली असा ओरडत पळतच अर्जुन सायली समोर येत पडत असलेल्या सायलीला धरतो आणि सायली ही अर्जुनच्या मिठीत आलेली असते. त्याच वेळेस पाठीमागून कल्पना तिथे येऊन तो सर्व प्रकार बघून अवाक झालेली असते. हळूच अस्मिता तिने लिहिलेला कागद उचलते आणि म्हणते की ही सायली लगेच आडवी पडली असती, पण हा अर्जुन कुठून कसा आला तेच काही कळलं नाही. तर इकडे प्रेमाने अर्जुन हा सायलीकडे बघत हसत असतो आणि सायली ही अर्जुनच्या मिठीत असते. तेवढ्यात कल्पना पुढे येत म्हणते की अगं सायली, तू कशी पडलीस आणि मी तुला सांगितलं ना, तू हे असले प्रकार करत जाऊ नकोस. तेवढ्यात कल्पनाचे लक्ष अस्मिताकडे जाते. कल्पना म्हणते की अस्मिता, तू इथे काय करतेस? तू तर सायलीला वर चढायला नाही ना लावलं. तेव्हा अस्मिता म्हणते की मला काय बोलतेस? मी कधी सांगितलं सायलीला? सायली म्हणते की अहो अस्मिताई मला सांगत होत्या विमल येईपर्यंत थांब. तर अर्जुन म्हणतो मग थांबायचं होतं ना, आणि असं घाईतमध्ये का वर चढल्या तुम्ही, कशासाठी? सायली म्हणते की अहो पूर्णाईने चिठ्ठी लिहून ठेवली होती, मंदिरातून येताना त्यांना तांदळाची उकड खायची होती. तेव्हा चैतन्य म्हणतो की चिठ्ठी? कसली चिठ्ठी आणि घरात अशी चिठ्ठी कोण लिहून ठेवील? सायली म्हणते की अहो मला वाटलं आई कामात असेल म्हणून पूर्णाजीने चिठ्ठी लिहून ठेवली असेल. पण म्हणते दाखवती चिठ्ठी कुठे? तर सायली ती चिठ्ठी शोधू लागते. तेव्हा सायली म्हणते की अहो आई माझ्यावर लक्षात ठेवा, इथेच ती चिठ्ठी होती. अस्मिता म्हणते की पण मम्मा तुझ्या सुनेला पुढं पुढं करायची सवय आहे ना. तेव्हा चैतन्य म्हणतो की जाऊ द्या, आता सायली वहिनींना काही झालं नाही ना, मग विषय सोडून द्या. तेव्हा कल्पना म्हणते की असं कसं, मी तर आता सायलीला बांधूनच ठेवणार आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो की सायली, मम्माचं बरोबर आहे, पुन्हा असं काही करू नकोस बरं का, तू प्रेग्नंट आहे.
तेव्हा सायली मान हलवते. त्यानंतर अर्जुन अस्मिताकडे बघत म्हणतो की अस्मिताई, तू तर काही केलंच नाही ना. तेव्हा अस्मिता म्हणते की मला काय बोलतोस, मी काही केलं नाही. अस्मिता म्हणते की मी तर उलट स्टूल धरायला आले होते, पण माझंच चुकलं. आणि अस्मिता रागाने तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे कल्पना ही सायलीला लगेचच टेबल समोर आणून बसवते. तेवढ्यात पूर्णाजी तिथे म्हणते की कल्पना काय करतेस, ती गरोदर आहे, आजारी नाहीये, आणि जर तू तिला असंच बसून ठेवलंस तर तिला त्रास होईल. पूर्णाई म्हणते की अगं, आमच्या वेळी डिलिव्हरीच्या वेळेस बायका सगळं काही स्वयंपाक वगैरे करायच्या, हाच एक उत्तम व्यायाम आहे. कल्पना म्हणते की सॉरी पूर्णाई, पण या सायलीला जर एक काम दिलं ना, ती 10 कामं करते. तेव्हा पूर्णाई म्हणते की मग तिच्यावर लक्ष ठेव, पण तिला दगदग करू देऊ नकोस. पूर्णाई म्हणते की तिला जे आवडेल ना ते करून दे, आणि पूर्णाजी हसतच तेथून निघून जाते. तेव्हा कल्पना आणि अर्जुन अवाक होतात. तर कल्पना म्हणते की सायली, अगं माझ्या रागवण्याचा तर फायदाच झाला. पूर्णाईने आज तुझी बाजू घेतली. तुझं बाळ आल्यानंतर तो पूर्णाजीचा राग कुठं फेकून देईल बघ आता तू. इकडे आता अस्मिता ही तन्वीची भेट घेते. म्हणते की मी त्या सायलीला पाडण्याचा अगदी व्यवस्थित प्लॅन केला होता, पण ऐन वेळेस तो अर्जुन हा राजपुत्रासारखा तिथे येऊन त्याने सायलीला वाचवलं. तेव्हा तन्वी म्हणते की आपण जे हे प्रेग्नन्सीचं नाटक करतो ना, तो खोटेपणा आपल्याच अंगाशी येणार आहे. तन्वी म्हणते की पूर्णा आजी आमच्या घरी आली होती आणि तिने आम्हाला हे सगळं सांगितलं. तेव्हा अस्मिता म्हणते काय, पूर्णा आजी तर म्हणाली ती मंदिरात जाते म्हणून. तन्वी म्हणते की बहुतेक पूर्णा आजीने एवढा मोठा निर्णय घेतला ना, ते तिला बहुतेक अगोदर बाबांना सांगायचं असन म्हणून ती आली होती. अस्मिता म्हणते की कसला विचार आणि कसला निर्णय. तेव्हा तन्वी म्हणते की पूर्णा आजीने आता बहुतेक माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाचा विषय संपवला आहे. ते ऐकून अस्मिताला मोठा धक्का बसतो. तन्वी म्हणते की आता त्यांनी सायलीला ॲक्सेप्ट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं असं काय, आता सायलीची प्रेग्नन्सी समोर आली तर आजी सायलीला घराबाहेर काढील ना. तन्वी म्हणते की सायली जर तोंडावर आपटली नाहीस तर, आणि अर्जुनने त्या प्रकरणात दोघांची सुटका करून घेतली तर, त्यामुळे सायलीला सिंपती मिळेल. पूर्णा आजी तर अगोदरच सायलीवर विरघळली आहे आता. त्यानंतर तन्वी म्हणते की थांब, मला विचार करू दे. विचार केल्यानंतर तन्वी म्हणते की मला एक आयडिया सुचली, आणि मी जसे म्हणते ना तसंच कर अस्मिता. असे म्हणत आता पुन्हा तन्वी ही तिचा प्लान अस्मिताला सांगते. इकडे आता कल्पना तिच्या बेडरूममध्ये येऊन सायलीच्या मुलाला स्वेटर बांधण्यासाठी दोरा घेऊन येते. खूप सारे दोरे आणताच लगेच सायली तिथे येते. तेव्हा कल्पना प्रेमाने सायलीला कॉटवर बसवते आणि बघ, मी तुझ्या मुलासाठी स्वेटर विणायचे ठरवले, असे म्हणत आता ते सर्व लोकरीचे दोरे कल्पना सायलीला दाखवते. कल्पना म्हणते की मला आता या माझ्या नातवाचा प्रत्येक टाईम आणि वेळ हा आनंदी स्पेंड करायचा आहे, आणि म्हणते की मला सगळ्यांना पेढे वाटायचे, पण कुणाला सांगता येत नाही ना आत्ता ते. कल्पना म्हणते की हे बघ सायली, आई होणं म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो, आणि आई होणं याच्या इतकं मोठं कोणतं सुख नाही आहे. त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला घेऊन पुन्हा प्रेग्नन्सी चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो. पण त्याच वेळेस तन्वी आणि अस्मिता पुन्हा प्लान करून त्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात, आणि आता ते खोटे रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी तन्वी आणि अस्मिता पुन्हा त्या नर्सला शोधत असतात. पण तेवढ्यात अर्जुनचे लक्ष हे अस्मिताकडे जाते, आणि अर्जुनला अस्मिताचा सगळा खेळ समजतो. त्यानंतर अर्जुन हा सायलीला घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर येतो आणि म्हणतो की बघितलंस का सायली, मी तुम्हाला सांगत होतो या प्रेग्नन्सीच्या खोट्या रिपोर्ट मागे कोण असेल तर ती म्हणजे अस्मिताई, आणि आत्तासुद्धा ती हॉस्पिटलमध्ये आली, आणि तिच्यासोबत कोण आहे माहिती आहे का. तर लगेचच सायली म्हणते कोण, तर अर्जुन म्हणतो की तन्वी किल्लेदार. तेव्हा सायली म्हणते की सगळ्यांसमोर माझी खोटी प्रेग्नन्सी दाखवायची हा प्रिया आणि अस्मिताईने केलेला प्लान होता, आणि मग त्यांनी असं का केलं. तेव्हा आता अर्जुन आणि सायलीसमोर अस्मिता आणि तन्वीच्या नाटकाचा पर्दाफाश झालेला असतो. तर आता अर्जुन दोघींचाही पर्दाफाश करत सायलीला कसे यातून बाहेर काढतो हे बघण्यासाठी, आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब